नमस्कार माऊली. या जगामध्ये जोपर्यंत प्रेम प्रीती याचा संचार आहे तोपर्यंत सकारात्मकता आहे असं मानायला हरकत नाही. पण त्याच्या द्वेष मत्सर या भावनांच्या मुळे नकारात्मकता पसरतेच. सांगायचा मुद्दा हा माऊली की जेव्हापासून मनुष्य जन्माला येतो तेव्हापासून त्याच्यावर भावभावनांचा जणू काही माराच केला जातो. आता या बाह्य भावनांचा आपण स्वतःवर कसा आणि किती परिणाम करून घेतो याच्यावर आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि म्हणूनच आपण जर आपल्याकडून सकारात्मकता पसरवली तर मग आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या जगात सुख आनंद समाधान असं सार होऊ शकतं. प्रणाम गुरुदेव. कसे आहात आपण? आपण मला बोलवलात? मी बरा आहे. तुला एक विचारायचे होते. मला सांग कौशिकी, तुला त्या प्रवासी तरुणाबद्दल निश्चित काय भावना आहेत? काय वाटते तुला त्याच्याबद्दल? मला असे समजले आहे. नाही नाही गुरुदेव, मला त्याच्याबद्दल काही नाही वाटत. पण मी तर असे ऐकले आहे की तू काल त्याचा माग काढत. हो, त्याचा माग काढत गेले होते, हे सत्य आहे. परंतु ती माझी खूप मोठी चूक होती. माझ्या मनावर माझा ताबा नाही राहिला. चूक बरोबर, सत्य असत्य ही सापेक्ष भावना आहे कौशिकी. सत्य हे आहे की तुझ्या मनात त्याच्याबद्दल ओढ निर्माण झाली, आकर्षण निर्माण झाले, जे उद्या प्रेमात रूपांतरित होऊ शकते. नाही नाही गुरुदेव, तसे काही नाही होणार. मी शब्द देते. प्रेम ही अतिशय तरल भावना आहे, जिचा प्रारंभ या ओढीने आकर्षणाने होतो. आणि जर तुला तसे वाटत असेल तर त्याचा स्वीकार कर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तू तुझ्या मनाशी संवाद साधायला हवास. आपले मन आपल्याशी कधीच असत्य कथन करत नाही. जे तुझे मन सांगेल ते तू मनापासून ऐकावेस. काय म्हणाले तुझे मन? काय आहे त्याचे निदान? गुरुदेव, मी खूप प्रयत्न केले त्या तरुणास विसरण्याचे, परंतु माझे अंतर्मन त्याच्याच विचारात गुंतले आहेत. त्याच्याविषयी वाटत असलेली ओढ अधिकाधिक वाढत चालली आहे. कदाचित हे प्रेम असेल. काय काय म्हणालात गुरुदेव? नाही नाही नाही, म्हणजे माझे म्हणणे असे आहे की तू तुझ्या मनाचा आदर करावास व त्या तरुणाची पुनर्भेट घेण्याचा प्रयत्न करावा असं वाटते. काय? परंतु गुरुदेव, हे करणे योग्य नाहीये. हे सगळे माझ्या मनाचे खेळ असू शकतात आणि मला त्या तरुणाबद्दल इतर कसलीही माहिती नाही. ही माझी आज्ञा आहे असे समज आणि जे मी सांगतो ते कर. जिथे इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच सुचतो. त्याचा शोध घे. हवे असल्यास भासदत्तचे सहाय्य घे. मी सांगतो त्यास. भासदत्त? नाही नाही, नको. मी स्वतःच जाईल. अगं, हा नदीचा तीर आला देखील. आता पलीकडे जायचं तर नदी पार करून जावं लागेल. अर्थातच आपण तेच साध्य करायला आलो इथे. तेच साध्य करायला आलोय काय? याआधी कोणी हे केलेलं नाही आपल्यापैकी. हे पहा, तुला जायचं असेल तर तू आत्ताच परतू शकतोस. असंही माझी इच्छा नव्हती की तू माझ्यासोबत यावं. ठीक आहे, परंतु गुरु आज्ञा आल्यावर ती नकारू नाही शकत ना. असंही तुला जर तिथे कोणी पाहिलं ना तर एका क्षणात बंदिस्त करतील, डांबून ठेवतील.
त्यापेक्षा ही नदी मी एकटीच ओलांडून जाते. कौशिकी, मी काय म्हणतो, मला पण गुरु आज्ञात झाली अगं की मी नेहमी तुझ्या बरोबर राहायचं, तुझा माग सोडायचा नाही. मग मी तुझ्या बरोबरच येतो. तुझी इच्छा असो किंवा नसो, मी काही तुझा माग सोडणार नाही. आला बाई. कौशिकी, ए बास दत्त, तू काय करतोय जे? अगं मी बघत होतो की तू याच जगतात आहेस की तू प्रेमाच्या रथात बसून विहार करायला निघून गेलीस. तेच तेच करायला जाणार होते मी, पण तू तू माझं स्वप्न भंग केलंस, दुष्ट कुठचा. अगं तू बघ, बहुतेक त्याचं स्नान उरकलंय. तू जा, थांबव त्याला, जाईल तो. अहो, मी येऊ का? मी येऊ का तुमच्या सवे? अहो, बोला ना, मी येऊ का तुमच्या सवे? कल्पवसू, वत्सा, कल्पवसू. महाशय, नेमके काय झाले कल्पवसूला? आता ते आम्हाच नाही काय ठाव, पर आम्ही आमची नदीवरची समजी कामं आटपून नदी किनारी बसलो होतो बघा. आता तेव्हा तिथं हे पडलेले दिसले आणि जवळ जाऊन बघितलं तर बेसुद्धा अवस्थेत दिसले. आता काय करावं हे आम्हाला पण समजना, म्हणून यांना थेट इथं घेऊन आलो. होय का नाही रे? होय होय होय. तुम्ही आमच्या कल्पवसूचे प्राण वाचवले. आपले आभार कसे मानावे हेच मला कळत नाही. अहो गुरुजी, त्यात आभार कसलं आलं? अहो ते तर आमचं कामच आहे. बर चला निघतो आम्ही. अहो लय काम खोळांबल्यात, येतो. आशीर्वाद असू द्या. हे चला रे. गुरुवर्य, कल्पवसूला उपचाराची तात्काळ आवश्यकता आहे. होय, अर्थातच. तुम्ही त्वरित त्रिफळा आणि तुळस यांचे मिश्रण मधात चाटण करून तयार ठेवा. मी आलोच. जा त्वरित. लतिका, लतिका. कौशिकी, काय झाले? जरा श्वास घे. इतकी धावत का आलीस? लतिका, काय सांगू, मी मी आज त्या नदी तीरावर गेले होते. गुरु चंद्रसेन यांनी आज्ञा दिली होती आणि त्यानुसार मी त्या तरुणाला शोधायला गेले होते. मी तिथे पोहोचले देखील, पण सर्व काही इतकं वेगाने घडलं, परिस्थिती एका क्षणात बदलली. काहीच सुचेना, काहीच कळेना. मी त्या तरुणाला प्रश्नही विचारले, कालही आणि आजही, परंतु त्यांनी माझ्याकडे साधं वळून पाहावं इतकंही महत्व नाही दिलं. उत्तर मिळणं तर दूरच राहिले. हो हो, शांत हो कौशिकी. परंतु मला सांग, नेमके झाले तरी काय? सांगते. मी येऊ का? मी येऊ का तुमच्या सवे? अहो, बोला ना.
अरे अरे हा तर पाण्यात पडला. आता कौशिकी अगं जाऊ नको अशी तू. अरे तू नको जाऊ. अरे कोणतरी बुडतंय वाटतं. चला 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 वाचवा चला चला. आपल्या आश्रमातला शिष्य आहे. होय 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 होय. घ्या घ्या घ्या. पाय धरा पाय धरा. चला उचला उचला. लतिका, मला याचे उत्तर काही केले हा सापडत नाहीये की त्यांनी उत्तर का नाही दिलं. आणि आता त्यांची अशी अवस्था बघून मला आणखी चिंता वाटू लागलीये. त्यांची प्रकृती कशी असेल? ते शुद्धीवर आले असतील ना? तू कदापि चिंता करू नकोस कौशिकी. मला खात्री आहे आश्रमातील सहकाऱ्यांनी त्यांची योग्य ती निगा राखलीच असेल. आणि तुला जर स्वस्थता लाभत नसेल तर तू स्वतः नदी तीरी जाऊन ये परत. कदाचित तुला काही मार्ग काढता येईल त्याचा. कसला विचार करते आहेस? कुठे हरवली आहेस? लतिका, माझ्या हातून खूप मोठी चूक घडली. पातक घडले आहे. कसले पातक? मी माझ्या दुःखात इतकी हरवून गेले की मला भानच नाही राहिले की भासदत्ताचा कुठेच पत्ता लागत नाहीये. काय? कुठे गेला भासदत्त? तेच मलाही नाही माहित की भासदत्त कुठे राहिलाय. जर तो त्या मनुष्यवस्तीत शिरला असेल आणि त्यांच्या तावडीत सापडला असेल तर तो जिवंत नाही राहणार. माझेच चुकले. मी कशी त्याची निगा नाही राखली. भासदत्त, कुठेस तू? भासदत्त. कल्पवसू, हे त्या जगन्नियंत्या परमेश्वराचे थोर उपकारच मानायला हवेत, ज्याने तुझे रक्षण केले आणि तुला सुखरूप आश्रमी परत पाठवले. सत्य आहे गुरुवर्य. हे जे काही माझ्यासोबत घडते आहे त्याने मी अत्यंत भयभीत झालो आहे. पुढील क्षण माझ्या आयुष्यातील अंतिम क्षण आहे असे मला भासू लागले होते. परंतु 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 ही एक सामान्य घटिका होती, एक सामान्य संकट जे टळले. चला, म्हणजे हा मनुष्य आता सुखरूप आहे असं म्हणावं. ही वार्ता जेव्हा कौशिकीला समजेल तेव्हा तिचा आनंद गगनात मावणार नाही. परंतु एक माझ्या ध्यानात आले नाही वत्सा, की नेमके असे काय घडले ज्याचा इतका गंभीर परिणाम तुझ्यावर झाला. गुरुवर्य, मी आपणास सर्व काही सांगतो. आपण योग्य तो अनुमान काढावा आणि निदान करावे. तेच योग्य होईल. मी येऊ का तुमच्या सवे? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी येऊ का? ओम नमः शिवाय. आहो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आहो, थांबा. ओम नमः शिवाय. आहो. आहो. मी येऊ का तुमच्या सवे? बोला ना. मला हेच अद्याप उमगत नाही की हे सारे माझ्याच सोबत का घडते आहे. मनात हेच भय असते की मी नदीमध्ये उतरेन आणि तो आवाज मला पुन्हा साथ देईल, ज्याने मी अत्यंत भयभीत होईन. आणि म्हणूनच गुरुवर्य, मी आज देखील संध्या करण्यास जाणे टाळत होतो.
मी तुझ्या मनाची अवस्था समजू शकतो वत्सा, परंतु केवळ भयापोटी या समस्येपासून दूर जाणे देखील योग्य होणार नाही. म्हणजे याखेरीज आपल्याकडे इतर कुठला उपाय आहे? होय, उपाय आहे. उद्या संध्या करावयास तू पुन्हा नदीकाठी जायचे. नाही नाही गुरुवर्या, हे शक्य नाही. उद्या उद्या पुन्हा तेच घडेल जे मी आता सहन करू शकणार नाही गुरुवर्या. शांत हो, शांत हो. उद्या पुन्हा हेच घडले, पुन्हा अज्ञात स्वराने तुला काही प्रश्न विचारले तर काय उत्तर द्यायचे हे मी तुला सांगतो. परंतु त्यासाठी तरी तुला नदीकाठी जावेच लागेल, होय ना? काय घडले माझ्या आयुष्यात आणि का घडले असावे? आधी ओढ निर्माण झाली आणि आता ती ओढ ह्या पातळीवर गेली की नदी प्रवाहात उडी मारताना स्वतःचेही भान उरले नाही. आपण त्या मनुष्यवस्तीमध्ये पोहोचलो असतो तर काय झाले असते? कुणी आपल्याला पाहिले असते तर काय झाले असते? कशाचेही भान उरले नाही. काय म्हणावे या भावनेस की कुणी अजाण अनामिक व्यक्तीसाठी स्वतःचा देखील विसर पडावा. हा चंद्रच दोषी आहे, हाच अपराधी आहे. यानेच ही विचित्र भावना माझ्या मनात निर्माण केली आणि आता केवळ विरहाचे आणि आठवणींच्या जगात रमायला सोडून दिले. का का एवढा निष्ठुर वागलास माझ्याशी? का? माऊली, भित्र्याच्या मागे ब्रह्मराक्षस असतो, हो, पण या भयाचा उगम कुठे होत असेल? एखाद्या वेळी सत्याला सामोरं जायची क्षमता किंवा हिम्मत आपल्यात नसते. मग आपण त्याच्याबद्दल काही पूर्वग्रह करून घेतो आणि भयग्रस्त होतो. म्हणजे एखादं बंदिस्त महाद्वार पाहून आपल्या हृदयात उगाचच धडकी भरते. मनामध्ये सारखं असं येतं की दरवाजा उघडला तर कुणीतरी दैत्य येईल आणि आपला संहार करेल. अशी कल्पना करून आपण पळून जातो. परंतु मनाचा निग्रह करून थोड्या प्रयत्नाने ते द्वार उघडलं तर न जाणो एखादा मोठा खजिना आपल्याला प्राप्त होईल. अर्थात या सगळ्या जर तरच्या कथा आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच की मन कमकुवत बनवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. अर्थात उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.